कमी भांडा सुखाने नांदा. अनेकदा बाहेर फिरायला जाताना सासूला खोटं बोलून सुनांना घराच्या बाहेर पडायला लागतं. असं तुमच्या सोबतही झालंय का की तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय पण आता सासूला सांगू कसा असा प्रश्न पडलाय? अनेकदा घरांमध्ये सासूला सुनेने कोणत्याही जबाबदाऱ्या टाकून घराबाहेर पडू नये असं वाटतं. मग अगदी तिला काही वेळ आपल्या मैत्रिणींसोबत किंवा ऑफिस मधल्या काही मित्रांसोबत घालवायचं असेल तरी तिला ते आवडत नाही. अशा वेळी अनेक सुनांना मी टाइम हवा असूनही तो मिळत नाही आणि मग होतं असं की अनेक सुना घरी ऑफिसचं कारण देत खोटं बोलून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवतात. आता याच्यामध्ये त्यांना कुटुंबाला दुखवण्याचा कोणताच हेतू नसतो, फक्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत त्यांना थोडासा वेळ घालवायचा असतो. पण बाहेर फिरायला असं खोटं बोलून जात असताना आजूबाजूला जेव्हा अशा काही घटना घडतात ना तेव्हा असं वाटतं की असं खोटं बोलून जाणं हे तुमच्यासाठी फारच धोक्याचं ठरू शकतं. तुम्हाला अगदीच बाहेर जायचं असेल तर कुटुंबाला किंवा सासूला खोटं बोलून न जाता जर तुम्ही जिथे जाताय तिथली खरी माहिती सासूला दिली तर ते सांगणं कधीही योग्य आहे. आणि इतर कोणाही पेक्षा तुमच्या कुटुंबाला तुमची सगळ्यात जास्त काळजी असते. म्हणून सासूला खोटं बोलून जात असाल तर तसं करू नका. ते करण्यापेक्षा यातून कसा मार्ग काढता येईल याचा विचार करा. खरं तर एक जबाबदार सून म्हणून तुम्ही यावरती तोडगा काढणं गरजेचं असतं. जर तुम्ही खरं बोलून बाहेर पडलात तर सासूचा 100% विश्वास तुमच्यावरती राहील आणि मग कदाचित ती तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी नाही म्हणणार सुद्धा नाही. आणि सासूबाई, तुम्ही जर सुनेवरती बाहेर न जाण्याची सक्ती करत असाल तर तसं करू नका, कारण तिला सुद्धा कधीतरी मोकळा वेळ हवाच असतो. अगदी घरात बाळ असलं ना तरी सुद्धा कधीतरी एकटीला फिरायला बाहेर जावंसं वाटतं, तेव्हा तिलाही थोडंसं समजून घ्या. खोटं बोलणं हा कुठल्याच नात्यातला पर्याय असू शकत नाही, त्यामुळे तुम्ही जितकं खरं बोलाल तितकं ते नातं अधिक चांगलं होईल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.